नमस्कार ताई, मागच्या व्हिडिओत आपण आपलं फिक्स मानधन बघितलं, पण तुम्हाला माहित आहे का, शासन निर्णयानुसार तुम्हाला एकूण 59 विविध बाबींवर कामावर आधारित मोबदला मिळतो. आज आपण या यादीतले पहिले आणि सर्वात महत्त्वाचे 6 टप्पे पाहणार आहोत, जे गरोदर मातेच्या आरोग्याशी संबंधित आहेत. सर्वात आधी जननी सुरक्षा योजना. गरोदर मातेच्या सर्व प्रसूतीपूर्व तपासण्या पूर्ण केल्यास ग्रामीण आशांना 300 रुपये आणि शहरी आशांना 200 रुपये मिळतात. ताई, मातेच्या प्रसूतीवेळी तुम्ही शासकीय रुग्णालयात सोबत थांबलात तर तुम्हाला पुन्हा ग्रामीण भागात 300 रुपये आणि शहरात 200 रुपये मिळतात. आता PMSMA म्हणजेच प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान. जर तुम्ही अतिजोखमीच्या म्हणजेच हाय रिस्क मातेला तज्ज्ञ डॉक्टरांकडे 3 वेळा तपासणीसाठी नेलं तर प्रतिभेट 100 रुपये प्रमाणे 300 रुपये मिळतात. आणि सर्वात महत्त्वाचं, बाळंतपणानंतर 45 दिवसांनी माता आणि बाळ सुदृढ असल्याचे डॉक्टरांनी प्रमाणित केल्यास तुम्हाला 500 रुपयांचा बोनस देखील मिळतो. ताई, लाभार्थी शोधण्यासाठी तुमच्या गावातील मासिक पाळी रजिस्टर अद्ययावत ठेवा. ज्यांची पाळी चुकली आहे त्यांची लगेच नोंद करा. यामुळं पहिल्या तिमाहीत नोंदी म्हणजेच अर्ली रजिस्ट्रेशन होऊन तुमचा मोबदला पक्का होतो. तसंच ताई, सुरक्षित गर्भपातासाठी म्हणजेच MTP मदत केल्यास 150 ते 225 रुपये मानधन मिळतं. पण लक्षात ठेवा, हे मानधन मिळण्यासाठी संस्था प्रमुखांकडून प्रमाणपत्र घेऊन ते दरमहा बैठकीत जमा करणं आवश्यक आहे. तर ताई, आशा आहे की ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरली असेल. तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडतात का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या एका शेअरमुळं इतर आशाताईंनाही त्यांच्या हक्काच्या मानधनाची माहिती मिळेल. माहिती असेल तरच फायदा होईल, नाही का? पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नवजात बालकाची काळजी म्हणजेच HbNC कशी घ्यावी आणि त्याचे पैसे कसे मिळवावे हे बघूयात. हा व्हिडिओ शेअर करा आणि पाहत रहा हेल्थ गुरु II केअर. धन्यवाद.